हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, एक अत्यंत आनंदाची बातमी आहे बघा. हायकोर्ट ऑफ बॉम्बे रिवाइज आन्सर की स्क्रीनिंग टेस्ट हेल्ड ऑन 26 एप्रिल 2026 फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. तुम्ही क्लर्कची जी एक्झाम 26 एप्रिलला दिली होती त्याची जी रिवाइज आन्सर की आता आलेली आहे. याच्या आधी फर्स्ट आन्सर की येऊन गेलेली आहे आणि ते तुम्ही तुमचे मार्क्स चेक केले असेलच. आणि आता हे जे रिवाइज आन्सर की आहे ह्यानुसार तुम्ही सुद्धा तुमचे जे मार्क्स आहेत ते परत चेक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुमचे मार्क्स किती येत आहेत. आणि याच्यामध्ये फक्त एकच प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे आणि मे बी एक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते चेंज केलेलं आहे. तर फारसा असा काही उत्तरपत्रिकेमध्ये काही फरक नाही आला रिवाइज आन्सर कीमध्ये सुद्धा. त्यामुळे तरी पण तुम्ही एकदा चेक करा आणि मला फायनली तुमचे मार्क्स किती आलेले आहेत. आता याच्यानंतर याच्यामध्ये तुमच्या मार्क्समध्ये काहीही चेंजेस होणार नाही आहेत. ही रिवाइज आन्सर की आहे आणि ह्याद्वारे तुम्हाला जेवढे मार्क्स आहेत तेवढे मार्क्स आता तुमचे फायनल मार्क्स असणार आहेत. आणि हे मार्क्स तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आता हे जे रिझल्ट बिलकुल आता तुमचा एक 10-12 दिवसामध्ये रिझल्ट येईल. टायपिंगसाठी क्वालिफाय असणाऱ्या कॅन्डिडेटचा रिझल्ट येईल. तर मला असं वाटते की एक 64-65 असणारे विद्यार्थी, कोणत्याही तुम्ही बेंचचा फॉर्म भरलेला असेल किंवा दिलेला असेल, 64-65 ज्या विद्यार्थ्यांना आहेत ते सेफ आहेत. आता बघा, इथं हा डी प्रश्न काहीतरी त्याचा चेंज केलेला आहे आणि इथं स्टार आहे, म्हणजे हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. आता आपण नुसतं एमध्ये बघू. एचा जे आहे ना त्याच्यामध्ये हा प्रश्न एक डी 12 नंबरचा प्रश्न, तो डी त्यांनी डी केलेला आहे. तर त्याचा आधी काय होतं ते बघून घ्या तुम्ही. आणि इथं बघा, हा 35 नंबरचा प्रश्न इथं रद्द केला आहे. मी उत्तर तालिका एचं सांगतो तुम्हाला. बाकीच्यामध्ये काही चेंजेस नाही आहे. आणि बीमध्ये बघा, ज्याचा बी सेट होता त्यांचा 64 नंबरचा प्रश्न हा चेंज केला आहे आणि 59 नंबरचा प्रश्न रद्द केलेला आहे. तसेच सीचा जो आहे, सीमध्ये 39 नंबरचा प्रश्न हा चेंज केलेला आहे आणि 16 नंबरचा प्रश्न रद्द केलेला आहे. तसेच डीमध्ये 35 नंबरचा प्रश्न रद्द केलेला आहे आणि 62 नंबरचा प्रश्न चेंज केलेला आहे. असा हा फरक आहे बघा. आज हे तुमची रिवाइज आन्सर की आलेली आहे 15 मे 2016 सॉरी 26 15 मे 2026 रोजी आज तुमची ही रिवाइज आन्सर की आलेली आहे. आणि ह्या आन्सर कीनुसार तुमचे किती मार्क्स येत आहेत आणि हे तुमचे फिक्स मार्क्स असणार आहे. त्याच्यामध्ये काही आता चेंजेस होणार नाही. तुमचे जर 64-65 मार्क्स जर असतील तर तुम्ही नक्कीच टायपिंगसाठी क्वालिफाय होणार आहात. आता येत्या 15 दिवसामध्ये हा रिझल्ट लागेल आणि तुम्ही टायपिंगच्या टेस्टसाठी आत्तापासून सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे रिझल्टची वाट न पाहता ज्यांना 64-65 आहे त्यांनी टायपिंगला सुरुवात करावी असं मला वाटतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आनंदाची बातमी आहे. तर तुम्ही आता लगेच टायपिंगसाठी सुरुवात करून द्या आणि बेस्ट विशेस फॉर युअर टायपिंग अँड मॉक इंटरव्ह्यू. थँक्यू सो मच.